नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पीपीएफ खातेदारांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पीपीएफ खातेदारांसाठी आनंदाची बातमी, अर्थमंत्र्यांनी बदलले नियम। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीपीएफ खातेदारांसाठी मोठी बातमी आहे। सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यांसाठी नामांकित व्यक्तीची संख्या अपडेट करण्यासाठी किंवा जोडण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे। सरकारने अधिसूचनेद्वारे आवश्यक बदल केले आहेत। एक्सवरील सोशल मीडिया पोस्टमध्ये अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे की अलीकडेच असे वृत्त आले आहे की पीपीएफ खात्यामधील नामांकित व्यक्तीची माहिती अपडेट किंवा सुधारित करण्यासाठी वित्तीय संस्थांकडून शुल्क आकारले जात आहे। निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे की पीपीएफ खात्यांसाठी नामांकित व्यक्तीच्या अपडेटवरील कोणतेही शुल्क काढून टाकण्यासाठी 2 एप्रिल 2025च्या राजपत्र अधिसूचनेद्वारे सरकारी बचत प्रोत्साहन सामान्य नियम 2018 मध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत। राजपत्र अधिसूचनेने सरकार चालवल्या जाणाऱ्या लघु बचत योजनांसाठी नामांकन रद्द करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी लागणारे 50 रुपये शुल्क रद्द केले आहे। 4 व्यक्तीपर्यंत नामांकन करण्याची परवानगी। मित्रांनो, अलीकडेच मंजूर झालेल्या बँकिंग सुधारणा विधेयक 2025 नुसार ठेवीदारांचे पैसे, सुरक्षित कस्टडीमध्ये ठेवलेल्या वस्तू आणि सेफ्टी लॉकरच्या देयकांसाठी 4 व्यक्तींना नामांकन करण्याची परवानगी आहे। विधेयकातील आणखी एक बदल बँकेतील व्यक्तीच्या मूलभूत हितसंबंध या शब्दांची पुनर्व्याख्या करण्याशी संबंधित आहे। ही मर्यादा सध्याच्या 5 लाख रुपयावरून 2 कोटी रुपये करण्याची मागणी होत आहे, जी जवळजवळ 6 दशकांपूर्वी निश्चित करण्यात आली होती। पीपीएफ खात्यातील नॉमिनी का अपडेट करावे? मित्रांनो, याबद्दल आपण नेमकं बघूया। मित्रांनो, सर्व पीपीएफ खातेधारकांनी पीपीएफ खात्यातील नॉमिनीची माहिती अपडेट करणे आवश्यक आहे। त्यामुळे पीपीएफ खातेधारकांचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला खात्यातील निधी सहज जलद मिळू शकतो। नॉमिनीशिवाय खात्यावर दावा करणे कठीण असू शकते आणि ही प्रक्रिया लांब असू शकते। पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस किंवा बँकेत कोणीही उघडू शकतो। याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती अल्पवयीन मुलासाठी हे खाते उघडू शकते। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।